नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत. बर बर. ही आमची आत्या जेवली का? चल आम्ही येतो जाऊ ना, तू पण ये जाऊन तिकडं भेटून दुसऱ्या आत्तीला. आत्या चालल्या दुसऱ्या आत्तीकडं आणि आज आम्ही चाललोय माझ्या बहिणीच्या सासरचं देवदेव करायला, मग माहेरचे देवदेव असा आमचा आजचा प्रोग्राम आहे. तर इकडं सगळे रेडी झालेत का वाकून चालली. वहिनींचे कपडे भांडे सगळं कोणाकोणाचं चाललंय. यांची झाली तयारी. चला निघतो आम्ही आता पाचवडला. तो आम्ही, तू येणार आहे ना? तू काय बाय करते? बाय बाय आत्ती, बाय वहिनी, बाय. आज स्वाती वहिनींचा आहे बर्थडे. त्याला आहे ना. चला हे आमचे घोडे झाले तयार. आम्ही निघाले 2 गाड्यांवर. चला आई. आम्ही पोचलोय माईच्या गावामध्ये, पाचवडमध्ये. भवानीचं ओटी भरायला वगैरे ते आल्या. चला बघूयात मंदिर वगैरे कसं आहे आता. हे आहे भवानी मातेचं मंदिर आणि माझ्या माईचं सासर आहे पाचवड. मायनीपासून जवळच आहे, खटाव तालुक्यामध्येच येतं. तर जेव्हा पण ती येते तेव्हा इथं ओटी भरायला येते, कारण तिच्या सासूबाई पण यायच्या. ते इथं राहत नाहीत, पण आपल्या ग्रामदैवतेची ओटी वगैरे भरण्यासाठी जेव्हा पण ती गावाला येते तर तेव्हा ती देवांना येतच असते गावच्या. बसलोय आम्ही सगळ्या मंदिरात. हिची या गावची आहे, सासरची माईच्या आमच्या. मेन मंदिर आहे डोंगरावर, आहे ना? डोंगरावर, पण आम्ही डोंगरावर जाणार नाही कारण आम्हाला आमच्या माईच्या भावांना पण जायचं. आई आल्याबरोबर कसं वाटतंय? पूजा कॅन्सल झाली पण लेकी भेटल्या का नाही? छान वाटतंय लेकीच्या बरोबर फिरायला. आल्यापासून सगळे देवच चालले. काय आमचं मायनीचं पक्षी अभयारण्य, जिथं परदेशातले पक्षी येतात. मायनी थांबलोय आम्ही वडापाव खायला. आईला थंडी वाजते. मायनीचा वडापाव खातोय आम्ही. कावा माय, आईला भजी. मी जसं मगाशी म्हटलं, आज स्वाती वहिनींचा बड्डे आहे, तर तोच बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला सगळेजण विट्याला हॉटेलमध्ये गेलेलो. तसं तर आम्ही दिवसभर खूप थकलेलो. मी तरी पहिल्यांदाच इतके वेळ स्कूटी चालवली. जवळजवळ 125 किलोमीटर मी स्कूटी चालवली आणि मलाच आश्चर्य वाटलं, कारण मी काही बघितलं नव्हतं. पण माईनी जाताना तिच्या स्कूटीचं किती रनिंग झालेलं आहे ते चेक केलेलं. त्याच्यामुळं तिनं आल्याला सांगितलं, आज आपण 125 किलोमीटर फिरलो आहे. त्याच्यामुळं मलाच आश्चर्य वाटलं आणि थकलेलो होतो. पण स्वाती वहिनींचं बड्डे सेलिब्रेशन हॉटेलमध्ये करायचं होतं. ते लोकांनी प्रत्येकाच्याच बड्डे सेलिब्रेशनसाठी हॉटेलमध्ये जातात. म्हटलं आणायचे आपण आहोत आणि चला म्हणतायत तर जाऊया. म्हणून मग आणखीन थकलेलो होतो तरीसुद्धा थोडंसं फ्रेश झालो आणि आहे त्या कपड्यावरतीच परत संध्याकाळी हॉटेलमध्ये गेलो. तिथं एक छोटासा केक कट केला आणि बड्डे सेलिब्रेशन केलं. त्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि असा काहीसा आमचा आजचा दिवस गेला. तर कसे वाटत आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ किंवा आपली गावची सिरीज ते कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.